नाही, पाय नाही, अशा दिव्यांगांना वारंवार प्रत्येक गेटपाशी जाऊन आंदोलन करावं लागतं, ते बी 5% राखीव निधीसाठी. ही आज गंभीर बंब आहे. ही बंब मला कळलं पाहिजे शासनाला, शासकीय जे प्रश्न अधिकारी आहेत त्यांना कळलं पाहिजे की हे जे आपले गेटपाशी येऊ राहिले काय येऊ राहिले आणि ह्याच्यावर काय बार आम्हाला येऊन प्रश्न करू राहिले, त्यांना कळायला पाहिजे ही गोष्ट की आमचा जो राखीव निधी आहे 5%, ते सर्वप्रथम उदरनिर्वाह भत्ता आम्हाला देण्यात येतो आहोत. 3,000 रुपये महिना 80 ते 100% वाल्यांना आणि 40 ते 80% वाल्यांना 2,000 रुपये महिना देतात. ते सुद्धा उदरनिर्वाह भत्ता देण्यासाठी वारंवार आम्हाला गेटवर आंदोलन करावं लागतं, वारंवार आयुक्तला भेटावं लागतं, वारंवार ही जी आजची बॉडी झालेली आहे महापौर बॉडी, नगरसेवकची जी बॉडी झालेली आहे, सभापती जी आहे, ह्यांना सुद्धा पत्र देऊन ते शासन जागे होत नाही, प्रशासक जागे होत नाही. तरी आम्ही दिव्यांग लोक कुठे जावा? शासनाच्या GR प्रमाणे 1955 जो कायदा आहे, या कायद्याप्रमाणे हा जो निधी आहे प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या चलून स्वतः महिन्याला महिना दिले पाहिजे. मी शासनाला वारंवार आम्हाला लेटर द्यायला लागतं, हे लेटर बाजी आम्ही बंद करणार आहे. आणि आम्हाला एकच मुद्दा आहे, सर तुम्ही जागे झाले नाही तर तुम्ही झोपलेले आहेत, पण तुम्ही जर जागे झाले नाही तर आम्ही तुम्हाला जागा करू आणि तुम्हाला सांगू की आमचा हक्काचा निधी आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला काय भीक नाही मागत, आमचा हक्क मागत आहे. तरी मी माननीय आयुक्त साहेबांना आणि हे जी बॉडी आलेली आहे महापौरची, यांना ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगून इच्छितो की लवकरात लवकर आमचा जो 5% निधी आहे हे वाटप करण्यात यावा आणि जे शिष्यवृत्ती आहेत ते बी वाटप करण्यात यावा. जर आमचा हा व्हिडिओ माध्यमातून तुम्ही ऐकले नाही आणि तुम्हाला जागे नाही आले तर आम्ही येणाऱ्या 21 तारीखला माननीय डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून आम्ही सुरुवात करणार आहे आणि या 21 तारीखला आम्ही सर्वजण येऊन तुम्हाला भेटणार आहे.